व्हिडिओमध्ये आपल्याला नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप हा टॉपिक बघायचा आहे। ठीक आहे, हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की बहुतेक विद्यार्थी काय करतात, डायरेक्टली प्रॅक्टिस सेट्सचे जे व्हिडिओ आहेत ते डायरेक्टली काय करतात, बघत असतात। परंतु ते प्रॅक्टिस सेटमधील व्हिडिओ बघण्यापेक्षा, प्रॅक्टिस सेटशी रिलेटेड सराव संचाशी रिलेटेड व्हिडिओज बघण्यापेक्षा त्या अगोदर नेमकं ते प्रॅक्टिस सेट सोडवायचे कसे आहेत, त्याशी रिलेटेड जे काही बेसिक इन्फॉर्मेशन असते, त्याच्याशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत ते पहिले आपल्याला समजणं गरजेचं आहे। त्यासाठी जे काही मी प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या अगोदर जे काही बेसिक कन्सेप्ट्स व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असतो ते तुम्ही आवश्यक बघा आणि पूर्ण बघत चला, पूर्ण व्हिडिओ बघत चला। ठीक आहे, तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप बघायचं आहे आणि हे स्वरूप आपल्याला ठरवायचं आहे कशावरून, डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून। डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असतं, ज्याला मराठीतून म्हणतात विवेचक। विवेचक जे आहे त्याची किंमत आपल्याला पहिले शोधायची आणि त्याच्यावरूनच ठरवायचं की रूट्स नेमके कसे आहेत, मुळांचं स्वरूप कसं आहे। आणि डिस्क्रिमिनंट आपण कोणाला म्हणतो, b² - 4ac ला, यालाच काय म्हणतो आपण डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, विवेचक। याची व्हॅल्यू शोधायची आपल्याला, बाकी काही रूट्स शोधायचे नाहीयेत। ज्यावेळेस पण प्रश्न येणार की डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप काय करा, तुम्ही ठरवा। त्यावेळेस फक्त तुम्हाला b² - 4ac चीच किंमत शोधायची असतात, पूर्ण तुम्हाला रूट्स शोधायचे नाहीत, मुळ शोधायचे नाहीत। मग तीन पद्धतीचे नेचर आहे बघा, तीन पद्धतीचे। आता डिपेंड करतं की याची किंमत काय आहे। समजा b² - 4ac ची किंमत जर 0 आली, काय आली, 0, b² - 4ac ची किंमत जर 0 आली तर याचे रूट्सचं नेचर कसं असणार आहे, रूट्स आर रियल अँड इक्वल। बघा याची मुळं कशी, हेच फक्त नेचर, हेच सांगायचं आहे आपल्याला, नेचर सांगायचं म्हणजेच हेच सांगायचं आहे की रूट्स कसे असणार आहेत। रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजे मुळे जी आहेत ती वास्तव आणि कशी आहेत, समान आहे, असं आपल्याला लिहायचं आहे। कशाच्या व्हॅल्यूवरून, फक्त b² - 4ac च्या व्हॅल्यूवरून। जर का ती व्हॅल्यू किती आली, 0 आली तरच आपल्याला हे नेचर लिहायचं आहे, रूट्स आर रियल अँड इक्वल। समजा सेकंड बघा, b² - 4ac ची जर व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे, आता बघा इथे बरोबर 0 आली होती, आता इथे काय 0 पेक्षा b² - 4ac ची व्हॅल्यू कशी असणार आहे, मोठी असणार आहे। आता 0 पेक्षा मोठे नंबर्स कुठले असतात, पॉझिटिव्ह नंबर्स, धन संख्या असतात। जर 0 पेक्षा मोठी आली तर रूट्स कसे असतात, रूट्स आर रियल अँड अनइक्वल असतात। अनइक्वल असतात म्हणजे काय असतात, असमान, वास्तव आणि असमान, वास्तव आणि असमान असतात, अशा पद्धतीने। ठीक आहे, लक्षात येतंय, b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली, रूट्स आर रियल अँड इक्वल, वास्तव आणि समान असतात मुळ। त्यानंतर b² - 4ac ची किंमत जर 0 पेक्षा जास्त येते, पॉझिटिव्ह नंबर येते, तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल, एवढं आपल्याला लिहायचं आहे। ठीक आहे, आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल बघूयात, आपण एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत। थर्ड बघा, थर्ड नेचर काय आहे, b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा कमी येते, म्हणजे 0 मोठा आहे या b² - 4ac पेक्षा, 0 पेक्षा लहान नंबर्स कुठले असतात, निगेटिव्ह नंबर्स, बरोबर, ऋण संख्या जे असतात ते 0 पेक्षा लहान असतात। b² - 4ac ची किंमत जर मायनस मध्ये आली, कशामध्ये आली, मायनस मध्ये, तर रूट्स आर नॉट रियल, म्हणजे जे रूट्स आहेत ते रियल असतात का, वास्तव असतात का, नाही। मग इथे आपल्याला लिहायचं असतं वास्तव नाही, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाही, अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे। एवढे तीन नेचर आहेत ते आपल्याला कशावरून ठरवायचे आहे, b² - 4ac च्या व्हॅल्यूवरून। ठीक आहे, या व्हॅल्यूवरून आपल्याला ठरवायचं आहे। याच्यापैकी एक व्हॅल्यू आली तर समजायचं आणि त्यावरून आपण काय करायचं, रूट्स लिहायचे। आता एक एक्झाम्पल घेतो मी, बघा
2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. हे एक एक्झाम्पल घेतलं, याला सॉल्व्ह करूयात आपण. आता सॉल्व्ह करताना आपण फॉर्म्युला मेथड मध्ये बघितलं होतं की याला आपल्याला जर b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत जर आपल्याला शोधायची असेल, b a b c च्या व्हॅल्यूज आपल्याला माहित पाहिजे आणि त्या कशा भेटतात, कंपेअर करून, इक्वेशनची तुलना करून. कंपेअरिंग 2x square minus 5x plus 7 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0. we get काय भेटणार, 2x square बरोबर 2x square minus 5x plus 7 बरोबर 0 ची तुलना ax square plus bx plus c बरोबर 0 सोबत करू. मग a ची किंमत भेटते आपल्याला 2, b ची व्हॅल्यू भेटते आपल्याला -5 आणि c ची किंमत भेटते आपल्याला 7. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला. आता सर्वात पहिले तर आपल्याला इथे काय करायचं आहे, b स्क्वेअर मायनस 4ac, b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. यालाच आणखीन एक चिन्ह यूज केलं जातं, ते आहे डेल्टाचं चिन्ह. ठीक आहे, म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac न लिहिता डायरेक्टली तुम्ही डेल्टा लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, आपण अशा पद्धतीने लिहूयात बघा, डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू 0 आली, डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आली आणि डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आली. अशा पद्धतीने बघा, b ची व्हॅल्यू काय आहे, -5 स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय 2, a ची व्हॅल्यू 2 आहे, मल्टिप्लाय बाय c ची व्हॅल्यू किती आहे 7, 5 चा स्क्वेअर किती होतो 25, मायनस नंबर असू द्या प्लस असू द्या, स्क्वेअर प्लस मध्येच येणार, मायनस 4 टू जा 8, 8 7 जा 56, 8 साती 56 होतात. 56 मायनस जर 25 केलं, आन्सर किती येणार -31. आन्सर किती आलं 31. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती आली इथे -31 आली. याचा अर्थ डेल्टा हा जो आहे तो 0 पेक्षा लहान आहे की मोठा आहे, 0 पेक्षा काय आहे तो लहान आहे, मायनस आहे, याचा अर्थ 0 पेक्षा डेल्टाची व्हॅल्यू काय आहे लहान आहे. म्हणून आपण इथे काय लिहिणार, देअरफॉर रूट्स ऑफ द गिवन quadratic equation are not real. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव नाही. हे आपण आता काय सांगितलं, हे काय लिहिलं आपण, त्याचं नेचर लिहिलं, रूट्स. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. या फक्त 3 गोष्टी लक्षात असू द्यायचं की ज्याच्यामध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 आली तर रूट्स कसे असतात, रिअल आणि इक्वल असतात. b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा जास्त आली तर ते रूट्स कसे असतात, रिअल आणि इक्वल, वास्तव आणि असमान असतात. आणि b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लहान आली तर ते रूट्स कसे असतात, वास्तव नसतात, म्हणजे रिअल आर नॉट रिअल नंबर्स. तर अशा पद्धतीने आपल्याला नेचर ठरवायचं आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल वरूनच कळालं. काय कळालं, फक्त डायरेक्टली इक्वेशन दिलेलं असतं, कंपेअर करायचं, एबीसी च्या व्हॅल्यू शोधायच्या, त्याच्यानंतर डेल्टाची व्हॅल्यू शोधायची, डेल्टाची व्हॅल्यू बघायचं 0 पेक्षा जास्त आहे, 0 पेक्षा लहान आहे की 0 आहे, आणि त्यावरून तुम्ही काय करायचं, रूट्स लिहायचे आहे, सॉरी नेचर लिहायचं आहे कसं आहे म्हणून, आणि हे नेचर्स आहेत. ठीक आहे, एवढं कळालं. ठीक आहे, तर आपण आता पुढचा टॉपिक बघूया, रिलेशन बिटवीन द रूट्स अँड कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे, आता आपला पुढचा टॉपिक आहे रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स कोएफिशियंट. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे आणि त्यांच्या सहगुणकातील जो काही सहसंबंध आहे तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, तर बघूया. आता सर्वात पहिले आपण काय करणार आहोत, लेट अल्फा अँड बीटा, लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स of quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. समजा आपण काय घेतलं की जे काही आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सामान्य रूप आहे ax square plus bx plus c बरोबर 0. या
वर्ग समीकरणाची मुळे आपण काय घेतलेली आहे, अल्फा आणि बीटा ही दोन मुळे आहेत. ठीक आहे. तर आता सहसंबंध कसा लिहायचा असतो ते लक्षात घ्या. कशा पद्धतीने सहसंबंध येतो. पहिला संबंध आहे अल्फा आणि बीटा या दोघांची बेरीज जी आहे, म्हणजे जे काही दोन रूट आहेत त्यांची जर आपण ऍडिशन केली तर ती कशाच्या इक्वल येते बघा, -b/a. -b/a च्या ती इक्वल येते. हा आहे पहिला संबंध. आणि सेकंड संबंध काय आहे, रिलेशन आहे काय बघा, अल्फा अँड बीटा म्हणजे दोन्ही रूट्सचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, दोन्ही मुळांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार कशाच्या बरोबर येतो, स्वराज एक मिनिट, c/a च्या. अल्फा आणि बीटाचा गुणाकार कशा एवढा येतो, c/a एवढा येतो. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन सहसंबंध आहेत मुळांमधील आणि त्याच्या सहगुणकांमध्ये. ठीक आहे. तर हे दोन सहसंबंध तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आणि सेकंड रिलेशन काय आहे, अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर c/a. ठीक आहे. एवढे संबंध आहेत. या आता आपण काय करूयात, एक एक्झाम्पल बघूयात आणि कशा पद्धतीने आपल्याला या सहसंबंधाचा उपयोग करायचा आहे, रिलेशनचा उपयोग करायचा आहे ते बघूयात. आता बघा एक एक्झाम्पल दिलेला आहे, इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स of equation 2x square plus 6x minus 5 is equal to 0, then find alpha plus beta. एक मिनिट. then find alpha plus beta and अल्फा इंटू बीटा. मग आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोघांची व्हॅल्यू शोधायची, किंमत शोधायची आहे. ठीक आहे. अल्फा आणि बीटा आपल्याला ऑलरेडी सांगितलेले की त्या दिलेल्या या इक्वेशनची काय आहेत, ती रूट्स आहेत, मूळ आहेत असं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यावरून यांची व्हॅल्यू शोधायची. मग सर्वात पहिले काय करणार आपण, कंपेअरिंग 2x² plus 6x minus 5 is equal to 0 with ax² plus bx plus c is equal to 0 we get. तर काय करणार आहोत, जे या अगोदर सुद्धा आपण केलेलं आहे. कशासाठी केलं होतं, एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आणि तेच आपल्याला व्हॅल्यू इथे सुद्धा फाइंड आउट करायच्या आहे. आपण हे इक्वेशन या इक्वेशन सोबत त्याची काय केली, तुलना केली. मग a ची व्हॅल्यू काय येणार 2, b ची व्हॅल्यू येणार 6 आणि c ची व्हॅल्यू येणार -5 अशा पद्धतीने. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, अल्फा प्लस बीटा. मग अल्फा प्लस बीटा काय असतं, -b/a असतं. हे कंपल्सरी लक्षात असू द्यायचं, एक प्रकारे फॉर्म्युला म्हणून त्याला लक्षात ठेवा तुम्ही. अल्फा प्लस बीटा बरोबर काय असतं, -b/a. म्हणजे b/a म्हणल्यानंतर b ची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे, -6 a ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. याचा अर्थ 2 × 2 2 3 6 म्हणजे -3. अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू किती आली, -3. ठीक आहे. या अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू. सेकंड आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलेला आहे, अल्फा इंटू बीटा. आणि अल्फा इंटू बीटा कसा फाइंड आउट करत असतो आपण, c/a यूज करून, बरोबर. तर बघा अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c ची व्हॅल्यू किती आहे, -5 आहे. लक्षात असू द्यायचं इथे -b/a आहे, इथे फक्त c/a आहे, मायनस चिन्ह नाही. परंतु c ची व्हॅल्यू इथे काय -5 आहे म्हणून इथे -5 दिलेलं आहे. आणि a ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि 2 ने आपल्याला -5 ला डिवाइड करता येत नाही. याचा अर्थ अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू काय आली, -5/2. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. यावर आधारितच अजून एक डिफरंट एक्झाम्पल्स आहेत, ते सुद्धा आपण बघूयात. काय आहे बघा सेकंड एक्झाम्पल, द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k = 0 इज 7. फाइंड k. म्हणजे आपल्याला x² - 13x + k = 0 हे जे काही वर्ग समीकरण आहे, या वर्ग समीकरणाची जी काही रूट्स आहेत, या रूट्सचा आपल्याला डिफरन्स दिलाय. डिफरन्स म्हणजे काय, फरक.
फरक म्हणजे त्या दोघांची वजाबाकी आपल्याला किती दिलेली आहे 7 दिलेली आहे आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग याला कसं सोडवायचं अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल जर एक्झाम मध्ये येत आहे तर बघा सर्वात पहिले आपण या इक्वेशनला काय करूयात कंपेअर करून घेऊयात स्टँडर्ड फॉर्म सोबत. कंपेअरिंग x² - 13x + k = 0 with ax² + bx + c = 0 बिग X. यासोबत तुलना करून घेतली आपण या इक्वेशनची. मग कसं लिहिणार a बरोबर a ची व्हॅल्यू किती येणार 1, b ची व्हॅल्यू -13 आणि c ची व्हॅल्यू किती येणार k. ठीक आहे. आता डायरेक्टली तुम्ही म्हणणार जर आपण इथे अल्फा प्लस बीटा बरोबर यूज केलं -b/a बरोबर तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते बघा मायनस आणि इथे b ची व्हॅल्यू मायनस आहे -13 अपॉन a ची व्हॅल्यू 1 आहे. याचा अर्थ मायनस मायनस चिन्ह काय होतं प्लस होतं 13 येईल. अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आली 13. ठीक आहे. पुन्हा अल्फा इंटू बीटा काय असतं c अपॉन a असतं. c ची व्हॅल्यू किती आहे k आहे. a ची व्हॅल्यू 1 याचा अर्थ अल्फा इंटू बीटा किती आलं k आलं. परंतु k ची व्हॅल्यू आपल्याला कशी भेटणार असं सोडून जर k ची व्हॅल्यू भेटणारच नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल अल्फा इंटू बीटा. आपल्याला माहिती की अल्फा गुणिले बीटा बरोबर किती आहे k. म्हणजे जर आपण अल्फा आणि बीटा या दोन्ही रूट जर आपण शोधू शकलो तर आपल्याला k ची व्हॅल्यू काय होईल शोधता येईल. मग ती कशी शोधणार बघा. आता आपण काय केलं समजा पहिले आपण काय करूयात आपल्याला दिलेले बघा अल्फा प्लस बीटा बरोबर काय असतं -b/a. -b म्हणजे -13 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे अल्फा प्लस बीटा किती दिलं किती होईल ते 13. याला नंबर इक्वेशन 1 दिलं आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्या दोन्ही रूट्सचं त्या दोन्ही मुळांची वजाबाकी म्हणजे डिफरन्स किती दिलेला आहे 7. म्हणून अल्फा मायनस बीटा = 7. कशावरून लिहिलं आपण हे दिलेले आहे आपल्याला गिवन म्हणजे इथे काय लिहिणार मराठीतून पक्ष बरोबर काय लिहिणार पक्ष. तर अल्फा मायनस बीटा बरोबर किती आले इथे 7. आता आपल्याला दिसते इथे दोन इक्वेशन भेटले. मग आपण याला सायमल्टेनियस इक्वेशन जसे सोडवतो त्याच पद्धतीने सोडूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 बिग X. एडिशन करूयात अल्फा प्लस बीटा = 13 अल्फा मायनस बीटा = 7 प्लस अल्फा इंटू अल्फा आणि अल्फा किती होणार 2 अल्फा प्लस बीटा मायनस बीटा कॅन्सल होतील 13 + 7 20. देयरफॉर अल्फा = 20 अपॉन काय येणार 2 ने जर आपण 20 ला डिवाइड केलं तर आन्सर किती येणार 10. अल्फाची व्हॅल्यू भेटली आपल्याला 10 आली बरोबर आहे का. मग ही व्हॅल्यू आपण ठेवूयात इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुटिंग अल्फा = 10 इन इक्वेशन 1. एक नंबरचं इक्वेशन काय आहे अल्फा प्लस बीटा बरोबर 13 म्हणून अल्फाची व्हॅल्यू किती आहे 10 प्लस बीटा = 13 प्लस 10 तिकडे गेल्यावर काय होतील मायनस बीटा = 13 - 10. देयरफॉर बीटाची व्हॅल्यू किती आली 3 बरोबर. मग आता आपण काय करू शकतो इथे बघा अल्फा इंटू बीटा = c/a. अल्फाची व्हॅल्यू किती आहे 10 मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू किती आली 3 c ची व्हॅल्यू काय आहे k बरोबर. इथे घेतलेली आपण c ची व्हॅल्यू किती आहे k. a ची व्हॅल्यू किती 1 बरोबर. 10 मल्टिप्लाय बाय 3 30. या 1 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येईल 30 आणि 1 चं मल्टिप्लिकेशन किती येणार 30 म्हणून इथे k ची व्हॅल्यू किती आली 30. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे. अतिशय इझी एक्झाम्पल आहे बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं आणि आपल्याला डिफरन्स दिलेला होता दोन्ही रूट्स मधला आणि त्यावरून आपण काय केलं k ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ठीक आहे. आता आणखीन एक नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलेज यूज करायचे आहेत. ठीक आहे. ते आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. बघा काय दिलेले
if alpha and beta are the roots of x square plus 5x minus 1 is equal to 0, then find alpha cube plus beta cube and alpha square plus beta square. आपल्याला या दोघांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे, आता कशा पद्धतीने फाइंड आउट करतात ते बघा. सोल्युशन बघा. सर्वात पहिले आपण कंपेअर करून घेऊया दिलेल्या इक्वेशनला. कंपेअरिंग x square plus 5x minus 1 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0. We get x square plus 5x minus 1 बरोबर 0 ची तुलना ax square plus bx plus c बरोबर 0 सोबत करून. मग आता इथे आपल्याला a ची व्हॅल्यू काय भेटणार 1, b ची व्हॅल्यू आहे 5 and value of c is -1 बरोबर. therefore alpha plus beta आपल्याला माहिती आहे -b upon a, therefore -5 upon 1 alpha plus beta is equal to काय येणार व्हॅल्यू -5. ठीक आहे, -5 व्हॅल्यू आली. ठीक आहे, त्यानंतर अल्फा इंटू बीटा कसं फाइंड आउट करतो आपण c upon a घेऊन. c ची व्हॅल्यू -1, a ची व्हॅल्यू 1. याचा अर्थ अल्फा इंटू बीटा 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 1 च आन्सर येणार -1. इथे आपल्याला अल्फा इंटू बीटाची आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू भेटलेली आहे. परंतु अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आपल्याला आता काय करायचंय यामध्ये ठेवून याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. आता सर्वात पहिले तर लक्षात असू द्या अशा पद्धतीचं जे काही फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आपण या स्वरूपात बघितलेले आहे a क्यूब प्लस b क्यूब. ठीक आहे, 8वीला असताना आपल्याला हे फॉर्म्युले होते. ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे किंवा मग मी या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते सर्व फॉर्म्युले जे आहेत एक्सपान्शन फॉर्म्युले ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. ते तुम्ही फक्त काय करायचे कॉपी करून घ्यायचे आहेत आणि ते फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत. कारण की ते फॉर्म्युले तुम्हाला अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आले तर तुम्हाला ते उपयोगी पडतील. तसंच पार्ट 2 मध्ये ट्रिग्नोमेट्री जो काही लेसन आहे त्या ट्रिग्नोमेट्री लेसन मध्ये सुद्धा तुम्हाला आपल्याला ते प्रूव्ह करत असताना ते फॉर्म्युलेचा यूज करायचा आहे, सूत्रांचा वापर करायचा आहे. मग आता याचं एक्सपान्शन कसं होतं बघा. अल्फा प्लस याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग याची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आता डायरेक्ट इथे न लिहिता आपण काय करूयात देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे माहिती अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे हा. तुम्हाला फॉर्म्युला काय करायचा आहे लर्न करायचा आहे, पाठ करून ठेवायचा आहे. ठीक आहे, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे -5. इथे लिहूयात -5 क्यूब -3 अल्फा इंटू बीटाची किंमत माहिती आहे -1 गुणिले -1 ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे -5 म्हणजे इथे येणार -5. आता मायनस नंबरचा ज्यावेळेस क्यूब करायचा असतो मायनस नंबरचा स्क्वेअर नेहमी प्लस येतो आणि मायनस नंबरचा क्यूब नेहमी मायनसच येतो. -5 चा क्यूब 125. आता लक्षात द्या तुम्हाला इथे दिसेल 3 मल्टिप्लाय बाय -1 मल्टिप्लाय बाय -5 तीन ठिकाणी मायनस साइन आहे. मग अशा वेळेस काय करायचं या तीन ठिकाणी मायनस साइन असल्यामुळे लक्षात घ्यायचं मायनस मायनस प्लस होणार आणि प्लस मायनस कोणतं साइन येणार मायनसच येणार. 3 1 जा 3 3 5 जा 15 अशा पद्धतीने मायनस मायनस ऍडिशन होते. 125 आणि 15 किती होतील 140. अशा पद्धतीने आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, त्यानंतर सेकंड काय आहे बघा. इथे सेकंड एक्झाम्पल सोडवतो. इथे सोडूयात सेकंड एक्झाम्पल. याचं एक्सपान्शन कशा पद्धतीने होतं बघा. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. लक्षात घ्या काय आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 इंटू अल्फा बीटा. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला लिहायचा आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -5 स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली -1 बरोबर
Therefore alpha square plus beta square is equal to -5 चा स्क्वेअर किती येणार 25 मायनस मायनस प्लस साइन होणार मल्टिप्लिकेशनच्या वेळेस 2 1 जा 2 25 and 2 27 अशा पद्धतीने आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. आता ठीक आहे, आपल्याला या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सर्वात तुम्हाला सांगितलं की महत्त्वाचं आहे की हे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, तुम्हाला ट्रिग्नोमेट्री लेसन मध्ये त्रिकोणमिती या धड्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे यूज करायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक काय आहे आपला टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. मुळे दिलेली असताना वर्ग समीकरण मिळवणे. आपल्याला आता रूट्स दिलेले आहेत आणि ते रूट्स दिलेले असताना आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे, वर्ग समीकरण तयार करायचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करूया लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल x. म्हणजे x हे व्हेरिएबल असणार आहे, हे चल असणार जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे वर्ग समीकरण आहे त्याचे अल्फा आणि बीटा काय आहे रूट्स आहेत, मुळे आहेत. तर मग आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. फॅक्टरायझेशन मध्ये आपण काय करायचो इथे अशा पद्धतीने दोन ब्रॅकेट्स आल्यानंतर इज इक्वल टू 0 असेल तर हे ब्रॅकेट बरोबर 0 और आणि हे ब्रॅकेट बरोबर आपण काय लिहायचं 0 बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला x च्या व्हॅल्यूज काय व्हायच्या भेटायच्या बरोबर आहे का. मग आता आपल्याला दिलेलं आहे की अल्फा आणि बीटा काय आहे रूट्स आहेत. तर बघा आपण आता कन्सिडर करूया की x ची व्हॅल्यू म्हणजेच काय एक रूट काय आलं अल्फा आलं अँड दुसरं रूट काय आलं और x बरोबर काय आहे बीटा. हे दोन्ही काय आहेत रूट म्हणजे x च्याच व्हॅल्यू आहे बरोबर आहे का काय x च्या व्हॅल्यू. तर आपण काय करूयात हे प्लस अल्फा जे आहे इकडे आणूयात ते काय होईल मायनस अल्फा. इकडे राहिलं काय फक्त 0 बरोबर. त्याचप्रमाणे हे बीटा सुद्धा इकडे आणूया. आता फक्त काय करतोय आपण इथून उलट्या स्टेप्स फॉलो करतो. ठीक आहे, प्लस बीटा आहे ते इकडे आल्यावर काय होईल मायनस बीटा इज इक्वल टू 0. तर आता और याच्यानंतर आपली स्टेप काय असायची डायरेक्टली ही स्टेप झाली की ही स्टेप करायचं. याचा अर्थ इथून आपल्याला ह्या स्टेपवर यायचं आहे. मग x मायनस अल्फा इज इक्वल टू 0 आहे आणि x मायनस बीटा इज इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ x मायनस अल्फा इनटू x मायनस बीटा इज इक्वल टू काय असणार आहे 0. बघा स्टेप्स उलटे आहेत फक्त. या स्टेप नंतर आपण ही स्टेप लिहायचो आणि ही स्टेप झाल्यावर ही स्टेप लिहायची फॅक्टरायझेशन मेथड अवयव पद्धतीमध्ये. ठीक आहे, तर आता काय करणार आहोत आपण या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. बघू x ने x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर, x ने बीटा ला मल्टिप्लाय केलं मायनस बीटा आहे काय होणार बीटा x मायनस अल्फा ने x ला मल्टिप्लाय केलं मायनस अल्फा x मायनस मायनस साइन काय होणार प्लस अल्फा इनटू बीटा इज इक्वल टू 0. तर बघा x स्क्वेअर आता काय करणार आहोत आपण हे मायनस साइन फक्त मायनस साइन आणि x हे कॉमन काढणार. ठीक आहे, मायनस x आता राय होईल काय हे मायनस चिन्ह पण मध्ये आल्यावर बीटाचे चिन्ह काय होणार प्लस होईल. बीटा प्लस अल्फा हे पण चिन्ह काय होईल प्लस कारण की मायनस कॉमन काढलाय. इथून x काढला आणि इथून सुद्धा x बाहेर काढला. ठीक आहे, या दोघांमधूनच आपण कॉमन काढलेला आहे मायनस x प्लस अल्फा इनटू बीटा. तर बघा x स्क्वेअर मायनस हा x फक्त आपल्याला काय करायचा आहे या ब्रॅकेट नंतर लिहायचा आहे. ठीक आहे, आणि हे बीटा प्लस अल्फाला आपण काय लिहूयात अल्फा प्लस बीटा इनटू x प्लस अल्फा इनटू बीटा इज इक्वल टू 0. एक प्रकारे या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तयार करायचे आहेत. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कसे तयार करणार कशा पद्धतीने आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवण्याचा आपण फॉर्म्युला तयार केला ते आपण बघितलंच. तर बघा समजा आपल्याला जर रूट्स दिलेले आहेत समजा अल्फा इज इक्वल टू आहे -3 अँड बीटा इज इक्वल टू आहे -7.
तर आपल्याला काय सांगितलं की हे दोन रूट्स दिलेले आहेत, -3 and -7 आर रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बघा वर्ग समीकरणाची ही मुळे दिलेली आहेत, ती ऑलरेडी आपण कन्सिडर काय केली की अल्फा -3 आहे आणि बीटा काय आहे -7 आहे. ठीक आहे. तर पुढे बघा आता आपल्याला पहिले शोधावं लागेल अल्फा प्लस बीटा बरोबर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू शोधावं लागेल, कारण की आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात ठेवायचं आहे ते. अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय ना -3 प्लस -7 बरोबर. -3 प्लस मायनस साइन काय होणार मायनस, म्हणून इथे आलं 7. मायनस मायनस असल्यावर ऍडिशन होते, 3 प्लस 7 किती होतं 10 आणि दोन्ही नंबरचं साइन मायनस असल्यामुळे इथे काय येणार मायनस. याचा अर्थ अल्फा प्लस बीटा आपल्याला भेटलं किती आहे -10. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अल्फा इंटू बीटा बरोबर. -3 मल्टिप्लाय बाय -7 अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. -3 मायनस मायनस नंबरचं मल्टिप्लिकेशन होत असताना साइन प्लस होतं. 3 7 जा 21. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली 21. फक्त मग आपल्याला काय करायचं आहे या व्हॅल्यूज ज्या आहेत, ठीक आहे, या व्हॅल्यूज आपल्याला फक्त या इक्वेशन मध्ये ठेवायच्या आहेत. देअरफॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय आहे तो फॉर्म्युला x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता व्हॅल्यूज ठेवूयात. x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आलं -10 आहे, -10 लिहा ब्रॅकेट मध्ये. x प्लस अल्फा इंटू बीटा किती आलं 21 आपण इथे लिहिलं बरोबर. मायनस मायनस साइन काय होणार प्लस होणार. x² प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. बघा तुम्ही सॉल्व करून जरी बघितलं ह्या इक्वेशनला x² प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0, याला जर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडने सोडवा, कम्प्लीटिंग स्क्वेअरने सोडवा किंवा फॉर्म्युला वापरून सोडवा, याचे रूट्स -3 आणि -7च येतील. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवू शकतो, वर्ग समीकरणाने मिळवू शकतो. ठीक आहे. तर आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता सर्वात पहिले तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी स्क्रीनवर ते एक्सपान्शन फॉर्म्युला देणार होतो, तर ते आपल्याला स्क्रीनवर दिसतच असतील, ते तुम्ही कॉपी करून घ्यायचे. आणि यानंतरचा जो काही व्हिडिओ अपलोड करणार आहोत तो आपण आता त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 जे आहे ते सॉल्व करणार आहोत. तर अवश्य आपण तो व्हिडिओ बघा. ठीक आहे. आणि या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.